हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सावंत फिजिक्स अकॅडमी द लर्न विथ कॉन्फिडन्स. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉग टेबल कसा यूज करायचा याबद्दल डिस्कशन करणार आहोत. म्हणजे लॉग टेबलच्या हेल्पने आपण कॅल्क्युलेशन कसे सॉल्व्ह करू हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर मुलांनो, तुम्हाला आठवत असेल साइन 0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असते, साइन 90 ची माहित असते, साइन 270 ची माहित असते, साइन 180 ची माहित असते, साइन 30 ची माहित असते, साइन 45 ची माहित असते, 60 ची सुद्धा माहित असते. त्याचप्रमाणे तुम्हाला कॉस टॅन सुद्धा माहित असते. पण जर मी तुम्हाला म्हटलं साइन 32 तर आपण थोडंफार असं गडबडतो की साइन 32 कसं करायचं. तेव्हा जर मी तुम्हाला म्हटलं साइन 5 डिग्री, तिथे पण तुम्हाला कन्फ्युजन होते. तर ते सुद्धा आपण लॉग टेबल मध्ये शिकू शकतो. सर्व काही एका व्हिडिओमध्ये सांगणे काही पॉसिबल नाही, त्यामुळे याचे 2 ते 3 पार्ट होईलच. बघा, आज आपण जे डिस्कस करणार आहे ते आहे लॉग टेबल. लॉग टेबल कसा फाइंड करायचा. दिस इज द लेक्चर नंबर 1. आता बघा, ह्या लॉग टेबल मध्ये कोणत्याही व्हॅल्यूचा आपण लॉग कसा फाइंड करतो ते शिकणार आहोत आणि त्याचा अँटी लॉग कसा बघतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. लक्षात ठेवा, आज आपण शिकणार आहे जर व्हॅल्यू ही 1 पेक्षा मोठी असेल किंवा 1 पेक्षा लहान असेल तर त्या व्हॅल्यूचा लॉग कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहे. बघा, हे समजून घेण्याच्या आधी म्हणजे कसा फाइंड करायचा ते समजून घेण्याच्या आधी आपल्याला डेसिमल पॉइंट शिफ्टिंग हा कन्सेप्ट माहित पाहिजे. डेसिमल पॉइंट शिफ्टिंग. आता डेसिमल पॉइंट शिफ्ट करणे सोपी आहे. तुम्हाला आठवत असेल 9.80 अशी व्हॅल्यू होती एक. 9.80 तुम्ही याला 980 करायचे, 980 बनवायचे आणि ते डेसिमल इथे 10 चा पॉवर काहीतरी डेसिमल म्हणजे काहीतरी ते पॉवर लिहायचे. तो पॉवर काय होता ऍक्च्युअल मध्ये हे डेसिमल पॉइंट किती डिजिटनं शिफ्ट झाले तो नंबर होता. बरोबर आहे. पण सर म्हणा काही वेळेस तिथं प्लस होतो समोर आणि काही वेळेस मायनस होतो. मग याचा अर्थ काय तो आज आपण इथे समजू. बघा, 9.80 ही व्हॅल्यू आहे त्याचं आणि तुम्हाला ही व्हॅल्यू अशा टाइप मध्ये लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू लिहायची आहे 980. पण तुम्ही जर फक्त एवढं लिहिलं तर ही बरोबर नाही. याच्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल की हा डेसिमल पॉइंटचं काय झालं. तर हा डेसिमल पॉइंट शिफ्ट होतो. शिफ्ट होतो म्हणजे बघा, 100 रुपये आपण अशी लिहितो, 100 रुपये 00 पैसे, किंवा मी 100 रुपये अशी सुद्धा लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आता मला सांगा, जर डेसिमल पॉइंट इथे राहिला, या केसमध्ये डेसिमल पॉइंट राहील इथे राहील, त्याच्यासमोर काही व्हॅल्यू नाही म्हणून आपण फक्त असा लिहितो. बरोबर आहे. आता हा डेसिमल पॉइंट मी जर शिफ्ट केला तर हा 1 आणि 2 म्हणजे इथे आला असेल डेसिमल पॉइंट. बरोबर आहे. पण इथे मी लिहिला नाही म्हणजे ऍक्च्युअल मध्ये डेसिमल पॉइंट कुठे आहे तो इथेच आहे. लक्षात ठेवा. आता बघा, डेसिमल पॉइंट जर इथे आहे तर हा डेसिमल पॉइंट या साइडने शिफ्ट झाला, हा डेसिमल पॉइंट या साइडला शिफ्ट झाला. आता सपोज मी जर असा उभा आहे, ही माझी राईट साइड आणि ही माझी लेफ्ट साइड, तर हा राईट साइडला शिफ्ट झाला. समजून राहिलं. म्हणजे मी इथे लिहितो राईट साइडला शिफ्ट झाला. किती डिजिटनं झाला बेटा? 2 डिजिटनं झाला. आणि एक लक्षात ठेवा, रॅम हा शब्द लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? रॅम. आर म्हणजे राईट साइड, ए फॉर म्हणजे आपण यूज करण्यासाठी एक वर्ड बनवण्यासाठी आपण ए घेतला, एम फॉर द मायनस, एम फॉर द मायनस. म्हणजे इथे मुलांनो 10 चा पॉवर तर कॉमनच असतो सर्वांमध्ये, 10 असतोच. त्याचा पॉवर किती येईल तर जेवढे डिजिट आपण शिफ्ट केले, तर किती डिजिट शिफ्ट केले 1 2, किती येईल वरतं 2. पण कोणत्या साइडनं शिफ्ट झाले? राईट साइडने झाले. राईट साइडने शिफ्ट झाले तर पॉवर हा मायनस येतो, म्हणजे याच्या समोर हा मायनस येतो. समजलं. आता दुसरं व्हॅल्यू घेऊ आपण. समजा 9.8.0 ही व्हॅल्यू आहे तुमच्याजवळ. किती व्हॅल्यू आहे? 9.8.0 आणि तुम्हाला ही व्हॅल्यू लिहायची बेटा 0.980. म्हणजे आता पहा 10 चा पॉवर जसा तसा राहील. आता आपला प्रॉब्लेम कुठे जातो, या 10 च्या वरती किती लिहायचे आणि त्याला पॉवर कोणता द्यायचा, यामुळे खूप मुलं कन्फ्यूज असतात. म्हणून आपण हा डेसिमल पॉइंट शिफ्टिंग आधी दिलाय. आता बघा, हा आपण कोणत्या साइडने शिफ्ट करून राहिलो बेटा? हा इकडे करून राहिलो. पहा 9.8 नंतर होता तो या साइडला आणला, या साइडला आणला म्हणजे आपण तो लेफ्ट साइडने आणला. मग आता याला जर मी रॅम म्हटलं तर मला सांगा
कॉम्प्युटरमध्ये रॅम असते, मोबाईलमध्ये रॅम असते आणि लॅपटॉपमध्ये सुद्धा काय असते, रॅम असते. सो मी याला लिहितो लॅपटॉप. काय लिहितो मी याला, लॅपटॉप. लॅपटॉप म्हणजे लेफ्ट साइडनं जर डेसिमल पॉईंट शिफ्ट झाला तर त्याचा पॉवर किती येतो बेटा, त्याचा पॉवर हा प्लस येतो. त्याचा पॉवर किती येतो, प्लस. आता जेवढ्या डिजिटनं शिफ्ट झाला तेवढे नंबर येईल आणि तिच्या समोर पॉवर प्लस येईल म्हणजे 1 2. सो इथे येईल +2. ऍक्च्युअल मध्ये जर प्लस राहिलं तर आपण प्लस लिहत नाही, फक्त काय लिहितो, 2 लिहितो. तर हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित समजलाय की डेसिमल पॉईंट शिफ्ट कसं करायचं. आता यानंतर कधी सुद्धा आपण शिकू, समजा जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा आपण रॅम आणि लॅपटॉप म्हणू. म्हणजे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करताना म्हणेल मी चला रॅम करा किंवा लॅपटॉप करा. रॅम करा म्हणजे तो पॉवर राईट साइडने म्हणजे डेसिमल पॉईंट राईट साइडने शिफ्ट करून त्याचा पॉवर मायनस करा. आणि लॅपटॉप करा म्हणजे डेसिमल पॉईंट हा लेफ्ट साइडने शिफ्ट करून त्याचा पॉवर प्लस करा. तर हा झाला एक बेसिक पॉईंट, दॅट इज डेसिमल पॉईंट शिफ्ट. हा तुम्हाला शेवटपर्यंत कामी येईल. म्हणजे तुम्ही नंतर इंजिनिअरिंग जरी केलं, तुम्ही मेडिकलला गेले, समजा फिजिक्सला आलं, पुढे फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेशन आले तर तुम्हाला हे काम आहे. हे तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा काम पडेल आणि हे तुम्हाला केमिस्ट्री मध्ये सुद्धा काम पडेल. कारण न्यूमेरिकल हे सगळ्याच ठिकाणी असतात, फक्त बायो सोडून. बायो मध्ये काम पडणार नाही, पण जरी बायो मध्ये समजा एखादं कॅल्क्युलेशन आलं तर तुम्हाला हा पॉईंट शिफ्टिंग बेसिक आहे, हा तुम्हाला यायलाच हवा. आता बघा लॉग टेबल कसा यूज करायचा हे आज आपण शिकणार. तर मला असं वाटते लॉग टेबल जो आहे हा लॉग टेबल तुमच्यापाशी असेलच. एक तर नवनीतचा घ्यायचा किंवा रिलायबलचा घ्यायचा. आता लॉग टेबल कसा असतो तर छोटंसं पुस्तक असतो. 1 मिनिट. लॉग टेबल असे छोटंसं एक पुस्तक असतो. आता माझ्याशी नवनीतचा आहे, तुम्ही रिलायबलचा पण घेऊ शकता. मी काही तुम्हाला असं म्हणत की नवनीतचाच घ्या, रिलायबलचा घ्या, कोणता सुद्धा म्हणजे कोणताही घेतला तरी चालेल. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक लिंक देईल गुगल ड्राईव्हची, त्यावर जाऊन तो तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. आता बघा मुलांनो, लॉग टेबल, या लॉग टेबल मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप असे पेजेस आहे आणि शेवटी जेव्हा तुम्ही मूव ऑन व्हाल शेवटच्या पेजवर असे नंबर्स आहे. असं सर्व असे छोटे नंबर्स आहे, पूर्ण असे नंबर आहे, आकडे आहे, असे सर्व असे पेज पलटत जा आणि प्रत्येक नंबर दिसते. आता हा एकदम सोपी आहे, म्हणजे हे नंबर पाहणे एकदम सोपी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित समजला हवा. आता बघ, पहिलं पेज जर पाहिलं तर लॉग आहे, नंतरचं पेज जर पाहिलं तर अँटी लॉग आहे, मग नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन वगैरे, नॅचरल कॅन्जेन, मग लॉगॅरिथमिक साईन, लॉगॅरिथमिक कॉस, लॉगॅरिथमिक कॅन्जेन, त्यानंतर स्क्वेअर रूट वगैरे आहे. तर आपल्याला आज लॉग टेबल शिकायचं. तर बघा, लॉग टेबलच्या हेल्पने आपण नंबर ऑफ कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू शकतो. लॉग टेबल इन्व्हेंट केला होता जॉन्स नेपियरने. जॉन्स नेपियर हा प्रश्न कधी कुठे विचारला जात नाही, पण तुमच्या माहितीसाठी एवढं तुम्हाला माहिती. आता तुम्हाला जर आठवत असेल मुलांनो, तर तुम्ही क्लास 8 किंवा क्लास 9 मध्ये लॉज ऑफ इंडायसेस शिकले असेल किंवा लॉज ऑफ लॉगॅरिथमिक शिकले असेल. तर त्या लॉज ऑफ लॉगॅरिथमिक मध्ये बघा काही लॉज होते बघा. लॉग A इंटू बी होते. याला लिहायचो आपण लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ बी. नंतर होतं लॉग A अपॉन बी. जर राहिलं त्याला लिहायचो बेटा आपण लॉग ऑफ A मायनस लॉग ऑफ बी. आठवत असेल. त्यानंतर समजा राहिलं लॉग A पॉवर बी, त्याला लिहायचो B लॉग ऑफ A. किंवा समटाइम्स जर तुम्हाला काही वेळेस जर इथे mn आलं असेल तर तुम्ही mn च्या फॉर्म मध्ये सुद्धा हे लिहू शकता. आता बघा, हेच आपल्याला समोर यूज करायचे. पण एक लक्षात ठेवा, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लॉग 2 टाइपची असते. लॉग 2 टाइपची असते. एक असते लॉग बेस 10, एक असते लॉग बेस 10 म्हणजे त्याच्या पायाजवळ 10 लिहिलं असते. आणि एक असते लॉग बेस ई. काय असते? लॉग बेस. लॉग बेस ई याला आपण नॅचरल लॉग म्हणतो आणि याला सिंपल लॉग म्हणतो. म्हणजे याला आपण म्हणतो कॉमन लॉग. लॉग बेस 10 ला काय म्हणतो बेटा आपण? कॉमन लॉग. आणि लॉग बेस ई ला आपण नॅचरल लॉग किंवा लॉगॅरिथम म्हणतो. आता लॉग बेस 10 म्हणजे जेवढे काही आपण कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार आहोत, जेवढे काही आपण लॉग पाहतो किंवा लॉग टेबल जो पाहत आहे आपण, तो लॉग बेस 10 असतो. मग सर म्हणा आम्ही नेहमी लॉग बेस 10 तर नाही पाहिलाय म्हणा, आम्ही सरळ लॉग पाहिलाय म्हणा. बरोबर आहे ना? बघा, समजा लॉग बेस 10 टू x असेल, म्हणजे समजा x इज द व्हॅल्यू, जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असेल,
आणि बेसला 10 असेल त्याला सिंपल मध्ये लॉग ऑफ एक्सच लिहितात. म्हणजे आपण सहसा 10 त्याच्या पायाजवळ लिहित नाही. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि लॉग ऑफ ई जर काढायचं असेल बेटा आपल्याला तर लक्षात ठेव जा लॉग ऑफ ई. तर लॉग ऑफ ई आपण टेबल मध्ये पाहत नाही. लॉग ऑफ ई साठी 2.303 इंटू लॉग बेस 10. म्हणजे समजा तुम्हाला जर विचारलं लॉग आपण समोर पाहू लॉग 10 लॉग बेस 10 ला मी लिहित नाही सरळ लिहितो लॉग 51. 51 चा जर तुम्हाला लॉग बघायचा असेल काहीतरी व्हॅल्यू आली समजा तुमची तर ती व्हॅल्यू जर लॉग ई पाहायची असेल तर त्या व्हॅल्यूला समजा ही व्हॅल्यू आली ए. किती आली व्हॅल्यू ए ई. तर त्या ए ला 2.303 न आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर येईल ते राहील लॉग बेस ई. म्हणजे तुम्हाला समजलं लॉग बेस 10 आणि लॉग बेस ई मधला डिफरन्स. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं लॉग बेस 10 ची एखादी व्हॅल्यू करा किंवा तीच व्हॅल्यू लॉग बेस ई ची करा तरी तुम्हाला लॉग बेस 10 कॉमन लॉगॅरिथम फाइंड करावा लागेल आणि त्या व्हॅल्यूला म्हणजे येणाऱ्या व्हॅल्यूला 2.303 न मल्टिप्लाय करावं लागेल. तर हा झाला काहीतरी बेसिक पॉइंट. आता आपण बघू एखाद्या व्हॅल्यूचा लॉग कसा फाइंड करायचा. तर तुम्हाला हे नोट करायचं असेल तर नोट करून घ्या. मी बाजूला होऊन जातो. आता बघा झालं असेल लिहून मुलांना. आता लॉग टेबल तुम्हाला आवश्यक आहे. लॉग टेबल जर नसेल तर मी आधीच म्हणतो तुम्हाला तो लॉग टेबल डाउनलोड करून घ्या किंवा माझ्यापासून तो लॉग टेबल घेऊन जा. डेसिमल पॉईंट शिफ्टिंग व्यवस्थित लिहायचं. तुम्हाला रजिस्टर कोणत्या रजिस्टरमध्ये लिहायचं आहे कोणतं रजिस्टर करायचं आहे याबद्दल मी आयडिया दिलंच तुम्हाला. तर त्यामध्येच नोट करायचं कारण आपल्याला नेहमीच काम. आणि हा व्हिडिओ तुम्हाला 12वी होईपर्यंत कामी पडेल. कारण काही मुलं काय करतात आज व्हिडिओ पाहतात म्हणजे ओव्हरलुकच करतात जसं व्हॉट्सअप वाचून आलं त्याप्रमाणे आणि नंतर हे विसरून जातात. नंतर अजून 2 महिन्यांना पाहतात अजून विसरतात 2 महिन्यांना अजून पाहतात अजून विसरतात. माझं म्हणणं आहे एकच वेळा व्हिडिओ पहा लागेल तर आज 2 वेळा पहा पण हा पूर्ण समजून घ्या. बघा तुम्ही जे लॉग टेबलचं पेज काढाल मुलांनो त्या लॉग टेबलच्या पेजमध्ये लास्टमध्ये जो टेबल आहे म्हटलं मी तुम्हाला शो अप करतो. जर बघा होत आहे असा लॉग टेबलचे पेज आहे. आता हे व्यवस्थित बघून घ्या. आता या लॉगचं पेज आपण नंतर बघू. आता सर्वात आधी बेटा काय करू आपण ती जी लॉगॅरिथमिकच्या व्हॅल्यू आहे म्हणजे आपण जे लॉज पाहिले तर कोणत्याही व्हॅल्यूचा लॉग पाहण्यासाठी जी व्हॅल्यू असते कोणत्याही व्हॅल्यूचा लॉग पाहण्यासाठी जी व्हॅल्यू असते समजा एखादी व्हॅल्यू आहे 3.142 किंवा एखादी व्हॅल्यू आहे 1235 अशी एक व्हॅल्यू. आता बघा ह्या दोन्ही व्हॅल्यू 1 पेक्षा मोठ्या आहे किंवा 1 पेक्षा लहान आहे. दोनच राहू शकते. एक व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी राहू शकते किंवा 1 पेक्षा लहान राहू शकते. 1 पेक्षा मोठी म्हणजे 1 1.1 1.1 च्या नंतर समजा 1 आणि 1.1 च्या समोर. आणि 0.99 ही काय झाली बेटा हे झाली आपली लेस दॅन 1. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की असं आपण शिकलो होते 3.1437 हे जर अशी जर फिगर असेल तर आपल्याला 4 नंबर मध्ये काय करतो कन्वर्ट करतो. म्हणजे हा जो लास्ट डिजिट असेल हा लास्ट डिजिट 5 किंवा 5 पेक्षा जर मोठा असेल तर तो आपण आधीच्या डिजिट मध्ये ऍड करतो. म्हणजे ही व्हॅल्यू तो 3.144 असं आठवत असेल. लॉटचा सॉल्व करताना हा रूल आपल्याला यूज करावा लागेल. जर लास्ट नंबरची व्हॅल्यू ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असली तर त्याच्या आधीच्या डिजिट मध्ये 1 हा ऍड होतो. किती ऍड होतो 1. पण सपोज हीच व्हॅल्यू 3.1432 जर राहिली असती म्हणजे शेवटची व्हॅल्यू ही 5 पेक्षा कशी होती लहान होती तर इथे काहीच इफेक्ट राहणार नव्हता आणि ही सरळ 3.143 व्हॅल्यू होणार होती म्हणजे झाली असती. तर हा रूल तुम्हाला सुद्धा माहित आहे म्हणजे हा एकदम बेसिक रूल आहे त्यामुळे मी हा जास्त कव्हर अप केला नाही. म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जर मोठी असेल तर पहिल्या डिजिट मध्ये 1 ऍड करतो. 5 पेक्षा लहान असेल तर पहिल्या डिजिट मध्ये आपण ऍड करत नाही. आता कोणत्याही व्हॅल्यूचा लॉग काढायचा असेल तर मुलांना ती व्हॅल्यू जर पाहिली आपण तर ती व्हॅल्यू 2 पार्ट मध्ये असते. बघा समजा मी एक व्हॅल्यू लिहितो 29.37 बघा 29.37 ही मी व्हॅल्यू लिहिली.
कोणतीही व्हॅल्यू घ्या, डेसिमल पॉईंट मध्ये आपण व्हॅल्यू लिहू. हे 123 घ्या, 3.142 घ्या, कोणतीही व्हॅल्यू घ्या. ही व्हॅल्यू दोन पार्ट मध्ये असते. आता एक पार्ट असतो इंटिग्रल पार्ट आणि दुसरा असतो फ्रॅक्शनल पार्ट. आता इंटिग्रल पार्ट जो असतो मुलांनो, याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक. याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे दिस इज अ इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्टला आपण म्हणू कॅरेक्टरिस्टिक. आणि बेटा हा जो राहतो डेसिमल पॉइंट नंतरचा पार्ट, याला म्हणतात मॅन्टिसा. याला काय म्हणतात? मॅन्टिसा. मग आपल्याला जर लॉग करायचा असेल, कोणत्याही व्हॅल्यूचा जर लॉग करायचा असेल, तर सर्वात आधी आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक फाइंड करू आणि नंतर त्याचं मॅन्टिसा करू. कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा कंबाईन मध्ये लिहू तर ते झाली त्या लॉगची व्हॅल्यू. इथंच आपला विषय संपला नाही, त्यानंतर त्याचं पाहावं लागते अँटीलॉग. जर व्हिडिओ जास्त लेंथ झाला नाही तर अँटीलॉग सुद्धा मी यामध्येच ऍड करेन. तर बघा, सर्वात आधी आता आपण काय करू, एखादी व्हॅल्यू घेऊ. समजा ही व्हॅल्यू 29.37. आता मी काय करतो बेटा, याला नंबर ऑफ वेव मध्ये लिहितो. ही 1 पेक्षा मोठी तरी, पण लक्षात ठेव जा, आपण आता जी डिस्कस करणार आहे, इफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. इफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. एक व्हॅल्यू लिहिली आपण 29.37. हीच व्हॅल्यू लिहितो आपण 293.7. हीच लिहू आपण 2.9. इथे आपण इथे लिहू 2.937 आणि एक लिहू आपण 2937. तर बघा, हे चार व्हॅल्यू आहे, एकच व्हॅल्यू आहे. म्हणजे समजून घेण्यासाठी आपण एक कॉमन व्हॅल्यू घेतली. तुम्ही यानंतर अशाच टाइपची काहीतरी सॉल्व्ह करू शकता, म्हणजे अशा टाइपच्या व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करू शकता. सर्वात आधी मी काय म्हटलं, कोणतीही व्हॅल्यू दोन पार्ट मध्ये असते. एक असते त्याचा इंटिग्रल पार्ट आणि एक असते फ्रॅक्शनल पार्ट. इंटिग्रल पार्ट म्हणजे डेसिमल पॉइंटच्या आधीचा आणि फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे डेसिमल पॉइंटच्या नंतरचा. आता इथे पहा 2937 आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये डेसिमल पॉइंट हा इथे राहील. डेसिमल पॉइंट राहील इथे राहील, लक्षात ठेवा. आता बघा 2937. सर्वात आधी आपण फाइंड करायचं असते कॅरेक्टरिस्टिक. काय फाइंड करायचं असते? कॅरेक्टरिस्टिक. पहा, कॅरेक्टरिस्टिक कसं फाइंड करायचं? डेसिमल पॉइंट बघायचा. सर्वात आधी काय बघायचा? डेसिमल पॉइंट बघायचा. डेसिमल पॉइंट तुम्हाला इथे दिसेल, याच्यामध्ये इथे दिसेल, याच्यामध्ये इथे दिसेल, याच्यामध्ये इथे दिसेल. दिसेल म्हणजे इथे राहते. हा समजा A नंबरची व्हॅल्यू, ही B नंबरची व्हॅल्यू, ही C नंबरची व्हॅल्यू आणि ही D नंबरची व्हॅल्यू. लॉग करताना सर्वात आधी कॅरेक्टरिस्टिक महत्वाचं. कॅरेक्टरिस्टिक काय असते बेटा? एक रूल लिहितो मी. काउंट द डिजिट, म्हणजे डेसिमल पॉइंटच्या आधीचे डिजिट मेजर करायचे. डेसिमल पॉइंटच्या आधीचे डिजिट मेजर करायचे. डेसिमल पॉइंटच्या आधीचे डिजिट मेजर करू. काउंट डिजिट्स बिफोर डेसिमल. सपोज मी याला काउंट द डिजिट बिफोर डेसिमल पॉइंट, जे काही डिजिट येईल त्याला समजा मी x म्हटलं. किती म्हटलं? x म्हटलं. बघा इथे किती येईल बेटा? डेसिमल पॉइंटच्या आधी 1 2 आले. इथे येईल 1 2 3. इथे 3 आले. इथे येईल बेटा, इथे डेसिमल पॉइंटच्या आधी 1च आहे, सो इथे येईल 1. इथे किती येईल मुलांनो? 1 2 3 4. झालं, पहिला रूल समजला. आता दुसरा रूल काय करायचं? x - 1 करायचं. म्हणजे x म्हणजे डिजिट बिफोर डेसिमल पॉइंट, त्याच्यामधून -1 करायचं. -1 केल्यानंतर जे आन्सर येईल ते झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक. ते काय झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक. चला 2 - 1 याच्यासाठी येईल बघा 2 - 1 इज इक्वल टू 1. इथे बघा काय बेटा 1 2 3. 3 - 1 इज इक्वल टू 2. इथे येईल बेटा 1 - 1 इज इक्वल टू 0. इथे येईल 4 - 1 इज इक्वल टू 3. मग तुम्ही कॅरेक्टरिस्टिक काढू शकता x - 1 या रूलनं. त्याच्यानंतर आपण नंतर बघतो मॅन्टिसा. आपण काय बघतो नंतर? मॅन्टिसा. आता आपण मॅन्टिसा बघायचा असतो. तर लक्षात ठेवा, मॅन्टिसा बघा किंवा आपण कॅरेक्टरिस्टिक बघितलं तर हा असं समजायचं, कॅरेक्टरिस्टिक दिल्यानंतर याच्यानंतर द्यायचा डेसिमल पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक दिल्यानंतर त्याच्यानंतर द्यायचा डेसिमल पॉइंट आणि नंतर ही जी व्हॅल्यू आहे पूर्ण टोटल, म्हणजे आता पहा ही व्हॅल्यू 29.37, याचं कॅरेक्टरिस्टिक किती आलं? दॅट इज 1. आणि 1 नंतर इथं डेसिमल पॉइंट दिला,
तर असं समजायचं की डेसिमल पॉईंट हा आपण रिमूव्ह केला, म्हणजे आपल्यापाशी व्हॅल्यू राहिली आपली 2937 ही व्हॅल्यू आपल्यापाशी राहिली. चला इथपर्यंत समजलं. आता आपल्याला लॉग टेबलचं काम आहे. आता आपल्याला काय काम आहे? आता आपल्याला लॉग टेबलचं काम आहे. आता लॉग टेबल जर तुम्ही पाहत असाल, तुमच्यापाशी जर लॉग टेबल असेल, जर मी खूपच होत आहे मुलांनो, हे इरेजच करतो. तुम्हाला जर लॉग टेबल दिसत असेल तेव्हा मी तुम्हाला बाजूला एक पेज देतो विथ द हेल्प ऑफ द कॉम्प्युटरच्या ग्राफिक्स ना. एक पेज दिसत आहे, दिसलं? तिथे बघा काय आहे. सर्वात आधी तर 10 आहे. 10 पासून सुरुवात आहे. 10 नंतर इथे 11 आहे, इथे 12 आहे, इथे समथिंग समथिंग अप टू दुसरं पेज पलटवलं तुम्हाला 99 दिसेल. किती दिसेल? 99. आता त्यानंतर बेटा इथे बघा, इथे किती आहे? इथे 0 आहे, त्याच्यानंतर 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 3, नंतर 4 अप टू 9. आणि बाजूने बेटा मीन डिफरन्स लिहिलाय. काय लिहिलाय? मीन डिफरन्स. लक्षात ठेवा, लॉग टेबल मध्ये मीन डिफरन्स आपल्याला ऍड करायचा असतो, ऍडिशन करायची असतो. तिथे सुद्धा दिलाय तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9. आता काय करायचं? कोणतीही व्हॅल्यू दिली असेल तर पहिले 2 डिजिट यामध्ये बघायचे. पहिले 2 डिजिट यामध्ये बघायचं. थर्ड नंबरचा डिजिट याच्यात बघायचा आणि फोर्थ नंबरचा डिजिट इथे बघायचा. तुम्हाला सांगितलं ना मी, जर 5 नंबर व्हॅल्यू असेल तर शेवटचा जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर पहिल्या व्हॅल्यू मध्ये आपण त्याला ऍड करतो. म्हणजे कोणतीही व्हॅल्यू समजा 293 2.937 जर असेल त्याला आपण 29.36 आहे म्हणजे 8 कळत असतो. हे माहिती आहे सर्वांना. बघा आता आपल्याला व्हॅल्यू पाहायची आहे 2937. मग 29 बेटा मी याच्यात बघणार आहे. इथे कुठेतरी 29 आलं असेल. बघा 29 चा नंबर पहा आला. आता 29 इथं थर्ड नंबर जरी थर्ड आहे इथे तर 3 इथे पहा. मग आता 29 च्या लाईन मध्ये आणि 3 च्या लाईन मध्ये जा. इथे इथे एक व्हॅल्यू आली असेल तुमची. ती व्हॅल्यू आली 29 3. 4669 आली तुमची. 4669 आणि शेवटचा राहिला बेटा 7 राहिला. 7 इथे बघा मेन डिफरन्स मध्ये पहा. पहिले 2 इथं, तिसरा इथं आणि चौथा इथं. 7 चा त्या लाईन मध्ये बघा किती आलं? 7 29 च्या लाईन मध्ये 7 दॅट इज 10 आहे इथं. म्हणजे ही व्हॅल्यू आली आणि ते ऍडिशन लिहिलंय त्यामुळे बेटा सॉरी इथे असं लिहितो मेन डिफरन्स ऍड. सेवन 8 9 6 5 4 3 2 मग 4669 प्लस 10 म्हणजे आपली व्हॅल्यू येईल 4679. म्हणजे आता काय करायचं? ह्या 1 नंतर ही व्हॅल्यू लिहायची 4679. सिमिलरली इथे पण डेसिमल पॉइंट रिमूव्ह केला म्हणजे हीच व्हॅल्यू येईल बेटा. मग इथे पण आपण लिहू, किती लिहू? 4679. इथे सुद्धा 4679 आणि इथे सुद्धा 4679. तर तुम्हाला समजलंय? नाही समजलं असेल तर मी दुसरी व्हॅल्यू घेतो. बघा एक व्हॅल्यू आहे आपल्यापाशी 3.142. व्यवस्थित मी हा टेबल काढतो. बघा हा टेबल आपल्याशी असा आहे 10 11 12 अप टू 99. त्यानंतर अशी लाईन झाली, तिरकीच लाईन आली आपली. त्याच्यानंतर इथे आहे 0 1 2 अप टू 9 आणि इथे आहे मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. समजून घेऊ आता आपण. आता समजा तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे 3.142. किती करायचे? 3.142. कॅरेक्टरिस्टिक 0. डेसिमल पॉइंटच्या किती दिलेला आहे? 1 आहे. 1 - 1 0. सो कॅरेक्टरिस्टिक 0. आता 3142 आपण बघणार आहे. तर 31 बघा इथे 31 सापडेल. 31 नंतर इथे 4 पहा. इथे 4 येईल असं. मग तुम्ही इथे लाईन येईल 31 4 आणि इथे येईल बाहेर, इथे येईल मीन डिफरन्स 2 चा म्हणजे ही व्हॅल्यू इथे. आता बघा 31 चा 4 मध्ये जर बघितला आपण तर व्हॅल्यू येते 4969. 31 चा 4 मध्ये ही व्हॅल्यू आली तुमची इथे
4969 आणि 2 मध्ये जो मेन डिफरन्स साठी व्हॅल्यू आहे बेटा ती आहे 3. किती आहे ते 3. इथं काय होते म्हटलं हे ऍडिशन होते, त्यामुळे या व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू काय होईल ऍड होईल. म्हणून 4969 प्लस 3 दॅट इज 4972. समजलं. समजा एखादी व्हॅल्यू असेल तुमच्यापाशी 75.36 75.26 लिहितो 26, तर तुम्ही सर्वात आधी 75 इथे बघाल. बघितलं. 75 नंतर काय बघायचं आहे तुम्हाला 2 बघायचं आहे. 2 या लाईन मध्ये बघाल. बघा 2 75 चा 2 मध्ये जर बघितला आपण 75 is 2 8762 8762 आणि त्याच्यामध्ये 6 चा मेन डिफरन्स ऍड करावा लागेल. इथे 6 नंबरच्या लाईन मध्ये बघा किती व्हॅल्यू आली. इथे 6 नंबरच्या लाईन मध्ये तुमची व्हॅल्यू येईल 6 नंबरच्या लाईन मध्ये 3 आली. म्हणजे बघा 62 प्लस 3 किती होते 62 63 64 65. म्हणजे तुमची व्हॅल्यू आली 87 65. कॅरेक्टरिस्टिक किती बेटा 1 2 2 1 1. तर ह्या झाल्या तुमच्या लॉग कशा फाइंड करायच्या. बघा तुम्हाला नोट करायचं असेल तर नोट करून घ्या. त्यानंतर लक्ष द्या. समजा व्हॅल्यू हे 3च डिजिट राहिले, हे तर आपण 4 डिजिटचं पाहिलं. समजा व्हॅल्यू राहिली 3.14 जर राहिली किंवा व्हॅल्यू फक्त 5च राहिली 1 डिजिट राहिली किंवा फक्त व्हॅल्यू 25 जर राहिली म्हणजे 2 डिजिट राहिली, तर अशा वेळेस तसा लॉग करायचा. कॅरेक्टरिस्टिक काढण्याचा फॉर्म्युला सेम आहे. डेसिमल पॉइंटच्या आधीचे डिजिट मेजर करायचे आणि त्यामधून 1 मायनस करायचा. सो इथून होईल 1 - 1 0. इथे सिंगल डिजिट आहे, सिंगल मायनस 1 इज 0 आणि इथे 2 डिजिट आहे, तर 2 - 1 दॅट इज 1. पहा आता काय करायचं, डेसिमल पॉइंट गेला म्हणजे ही व्हॅल्यू झाली 314. मग 31 चा 4 मध्ये बघा हीच व्हॅल्यू दॅट इज 4969. चला विषय संपला. म्हणजे समोर जायचं असं काम नसते. 4 डिजिट जर व्हॅल्यू असेल तेव्हाच आपण याच्यात जो 3 डिजिट असेल तर आपण इथेच त्याला संपून घेऊ. म्हणजे 2 याच्यात तिसरी याच्यात. आता 5 तर सर्व इथून तर 10 पासून सुरुवात आहे. मग 5 आपण कसे बघू तर लक्षात ठेवा. समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंत जर व्हॅल्यू असेल आणि त्याचा जर तुम्हाला लॉग पाहावा असेल त्याच्यासोबत 0 लावून घ्यायचा. 20 30 40 50 60 70 80 90 0 0 लावून घ्यायचा. तुम्ही जर 0 लावला तर हे 5 ची व्हॅल्यू बनेल 50. तर इथे बघा 50 आलं असेल कुठतरी, इथे 50 असेल. आता 50 चा कशामध्ये बघायचा, घ्यायचं ना आपल्याजवळ, तर 50 चा 0 मध्येच बघायचा. 50 चा 0 मध्ये बघा इथे बघा 0 आहे ना. चला 50 च्या लाईन मध्ये 0 आहे, इथे एक व्हॅल्यू असेल. 50 च्या व्हॅल्यू मध्ये 0 बघा किती व्हॅल्यू असेल 6990. किती आहे 6990. म्हणजे 50 झाला 0.6990. 25 चा पहा. सर आता 25 चं कसं पाहायचं म्हणा, तर पहा 25 आली इथं, इथं तुमचे 25 आले असेल. आता 25 लक्षात ठेवा व्हिडिओ पाहताना लॉग टेबल जर असेल तरच व्हिडिओ समजेल. सर्वात महत्त्वाचं 25 पाहून राहिलो आपण. 25 दिसले तुम्हाला इथं. 25 नंतर ते आहे का नाही आहे, काही नसणे म्हणजे 0 असणे. इथं 0 समजून घ्यायचा. तर 25 चा 0 मध्ये पहा. 25 चा इथं 0 मध्ये पहा. इथं व्हॅल्यू आली असेल पहिलीच. 25 ची 0 मध्ये व्हॅल्यू पहा. 25 ची 0 मध्ये व्हॅल्यू आहे 3979. दॅट इज 3979. अशा टाइप मध्ये आपण लॉग टेबल कसा फाइंड करायचा हे बघितलं. पण त्यासाठी इफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन. आता आपण बघू इफ द व्हॅल्यू इज लेस दॅन. इफ द व्हॅल्यू इज लेस दॅन 1 असेल तर फक्त काय होईल बेटा, तर कॅरेक्टरिस्टिक काढण्याचा फॉर्म्युला थोडा चेंज होईल. कॅरेक्टरिस्टिक काढण्याचा फॉर्म्युला थोडा चेंज होईल. हा पॅटर्न असाच होईल. मी थोडा याला इरेजच करून देतो छानपैकी. बघा काय होईल आता 0 1 1 2 3 अप टू 9. इथे सुरुवात होते 1 2 3 अप टू 9. इथून सुरुवात होते 10 11 अप टू 99. बघा आता आपण सॉल्व्ह करू. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काय केलं होतं आधी x - 1 केलं होतं. ते इफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 साठी होतं.
डेसिमल पॉईंट आधीच्या डिजिट मेजर करायचे आणि त्यामधून 1 मायनस करायचं. इथं h इज द डिजिट बिफोर द डेसिमल पॉईंट. आता समजा एखादी व्हॅल्यू आहे, समजा ती व्हॅल्यू ही 1 पेक्षा लहान आहे. समजा इफ द व्हॅल्यू इज लेस दॅन 1. आता एखादी व्हॅल्यू बघा जी लेस दॅन 1 असेल म्हणजे 0 पॉईंट समथिंग समथिंग असेल. समजा मी लिहिलं 0.225. चला एक व्हॅल्यू हे लिहितो, एक व्हॅल्यू लिहितो बेटा 0.0225. सेमच व्हॅल्यू लिहित आहे, फक्त 0 वाढवून. इथे लिहितो मी 0.00225. चला समजलं बेटा, 3 व्हॅल्यू लिहिली. आता इथे काय करायचं, इथे सुद्धा तोच पॅटर्न फॉलो करायचा. पहिले आपण कॅरेक्टरिस्टिक्स काढायचं. काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक काढण्यासाठी बघा एक फॉर्म्युला सांगतो मी, मायनस ब्रॅकेट मध्ये p प्लस 1 करा किंवा s प्लस 1 करा. ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, आतमध्ये s प्लस 1 आहे. आता इथे s काय आहे बेटा, हे कॅरेक्टरिस्टिक काढण्यासाठी फॉर्म्युला आहे मायनस दिस इज s प्लस 1. आता s बघा, s इज द सक्सेसिव्ह झिरो आफ्टर डेसिमल पॉइंट. बघा मी काय म्हटलं, सक्सेसिव्ह झिरो आफ्टर डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट नंतर कंटिन्यू झिरो किती आले ते आपल्याला मेजर करायचे आहे आणि त्याला आपण यस म्हणू. इथे बघा डेसिमल पॉइंट नंतर कोणताच झिरो आला नाही, त्यामुळे सक्सेसिव्ह झिरो हे झिरो झाले. सो याचं काय येईल, मायनस 0 प्लस 1. समजलं, याची येईल बेटा हा मायनस येईल. डेसिमल पॉइंट नंतर 1 आहे म्हणजे 1 0 आहे, त्यामुळे 1 प्लस 1 हा फॉर्म्युल्यातला. इथे येईल बेटा 2 आहे, त्याच्यामुळे मायनस 2 प्लस 1. समजली इथपर्यंत. आता याला सॉल्व्ह करू आपण. बघा याला आपण सॉल्व्ह करू. काय येईल बेटा, इथे मायनस प्लस मायनस मायनस 1. इथे येईल मायनस 1 प्लस 1. काही जण म्हणून डायरेक्ट कॅन्सल होते सर, मायनस 1 प्लस 1 0 येईल म्हणून. मायनस प्लस मायनस असं नाही होत, हा ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. सो 1 प्लस 1 2 आणि हा बाहेर मायनस आहे. इथे काय बेटा मायनस 3 येईल. समजलं. आता यालाच आपण लिहितो 1 बार लिहितो, याला लिहितो आपण 2 बार, म्हणजे मायनस साइन असेल तर त्याच्या डोक्याच्या वरती लिहू आणि इथे लिहू आपण 3 बार. चला कॅरेक्टरिस्टिक समजलं. आता आपल्याला पाहायचं असते मॅन्टिसा. तर आपण एक काम करू, 0.225 साठी मी इथे लिहितो कॅरेक्टरिस्टिक आलं माझं बार 1. आता 225 बघू आपण. तर आपल्याला तर माहित आहे मग 0 पण सर मला इथे 0 आला, काय करायचं, तर 0 आले तर 0 सोडून द्यायची. 225 चा बघायचा. 22 व्हॅल्यू तुम्ही इथे बघाल आणि 5 तुम्ही इथे बघा. 22 5 किती आली बघा, 22 5 22 5 22 22 चा 5 मध्ये 22 चा 5 मध्ये 35 22 आहे. किती आहे, 35 22. 22 चा 5 मध्ये आहे ना, 22 चा 5 मध्ये 35 22 म्हणजे तुमची व्हॅल्यू आली 1 बार 35 22. तुमची दुसरी व्हॅल्यू 0.0225 ची येईल 2 बार 0.35 22. सेमच येईल. याची येईल 0.00225, याची येईल 3 बार 0.35 20. एक व्हॅल्यू लिहितो मी 0.0000314. तिथे येईल मुलांना इथे 1 2 3 4 4 प्लस 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस 4 प्लस 1 5 दॅट इज 5 बार आणि 3.142 म्हणजे 31 चा 4 मध्ये बघा, 31 चा 4 मध्ये दॅट इज 4969. सो इथे येईल 4969. अशा टाइप मध्ये मुलांना आपण इफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 1 ची कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू शकतो. आता हा झाला फक्त आपण लॉग पाहिला. आज काय पाहिला आपण, फक्त लॉग पाहिला. याच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये बेटा आपण अँटी लॉग बघू. याच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण अँटी लॉग बघू. ते अँटी लॉग कसं करायचं यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेन. थँक्स फॉर द वॉचिंग. जर यामध्ये काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण म्हणजे जर तुम्हाला यामधून जर नाही समजला तर आपण लाईव्ह तर झालं समजत आहे, ह्यात रेकॉर्डेड व्हिडिओ झाला तर लाईव्ह सेशन मध्ये समजून घेऊ आणि तिथे जर नाही समजलं तुम्हाला ऑफलाईन मध्ये हा समजून देण्यात येईल. थँक्स फॉर द वॉचिंग.